नाव न सांगता ओळख करून द्या. सर माझं गाव शिंदोडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. 2018 साली मी केमिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे आणि 2018 ते 22 या दरम्यान राज्यसेवेच्या 4 मुख्य परीक्षा दिल्या आणि कंबाईनचे 3 मेन्स दिले आणि 2022 साली सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या पदावर माझी नियुक्ती झाली आणि कंबाईन परीक्षेमधून सहाय्यक कक्षा अधिकारी आणि अ, राज्य कर निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे. अरे वा, कुठलं घेता तुम्ही आता नक्की? सर सहाय्यक कक्षा अधिकारी आणि ST आहे मी ऑप्ट आउट केले. राज्यसेवा 2022 मधून सहाय्यक प्रकल्प अधिकारी या पदावर स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अच्छा. पण मग आता कुठल्या पोस्टसाठी तुम्ही काम करताय? सर अजून जॉईनिंग आली नाही. नाही नाही, आता यावेळेला तुम्हाला कुठली पोस्ट हवी? सर उपजिल्हाधिकारी या पदासाठी मी एकच भरत आहे प्रेफरन्स? नाही सर, 4 प्रेफरन्स आहे क्लास कुठले कुठले? उपजिल्हाधिकारी, BDO क्लास 1, मुख्य अधिकारी आणि सहाय्यक राज्यकर आयुक्त. मग हे प्रकल्प अधिकारी हे पदाचे कार्य काय आहेत? सर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प असे एकूण 30 प्रकल्प आदिवासी विभागाअंतर्गत येतात. तर प्रामुख्याने आयुक्तालयामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी जमाती जात पडताळणी समिती या समितीवर सहाय्यक प्रबंधन अधिकारी किंवा निरीक्षक अधिकारी म्हणून काम करण्याचं सहाय्यक प्रकल्प अधिकारी करतो. नाही, मग हे चांगलं पद आहे ना. मग तुम्हाला असं वाटत नाही की ते कंटिन्यू केलं पाहिजे आणि आदिवासींसाठी काम करण्याचं तुम्हाला काम मिळत असेल संधी, ते सोडताय? हो सर, निश्चितच चांगली विभागाअंतर्गत काम करण्याची मला संधी भेटते आणि सर मी माझ्या पोटेन्शियलचा यूज करण्यासाठी उपजिल्हाधिकारी हे पद मला चांगलं वाटतंय. सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुद्धा जर याच्यामध्ये यशस्वी नाही झालं तर मी त्या सर्व्हिसमध्ये कंटिन्यू करेल. अच्छा. वनवासी आणि आदिवासीमध्ये काय फरक असतो? सर हे फक्त समानार्थी शब्द टाईप दोन्ही आहे, एक वनवासी आणि आदिवासी. तर जास्तीत जास्त व्यक्ती जास्त काळ वनात राहिलेला त्यांना आदिवासी असे म्हणतात. अच्छा, मनात राहिलेले व्यक्ती आदिवासी आहेत. हो, म्हणजे समाजापासून अलिप्त राहिलेले व्यक्ती जास्त जास्त काळ त्यांना आपण आदिवासी असं तर ते म्हणतो. अलिप्त का समाजापासून राहिलेत पण ते वनात नाही आहेत, तर ते आदिवासी आहेत. सर होऊ शकतात, काय होऊ शकते. थोडक्यात वनात राहण्याचा आणि आदिवासीचा काही संबंध आहे का? वनात राहिलेले आदिवासी होऊ शकतात, पण सर्वच आदिवासी वनात राहत नाही असं पण आहे सर. योग्य शब्द कुठला, वनवासी की आदिवासी? आदिवासी सर. पण मग ते आधीचे तर मग बाकीचे नंतरचे? आधी म्हणत समजा ते आधीच आहे ना, हो. मग आपण सगळे नंतर आलो समजा. नाही सर, तसं एका शब्दाचा अर्थ तसं होऊ शकत नाही असं मला वाटतं. अच्छा, ठीक. तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलेलं ना? हो मॅम. काय आहे केमिकल इंजिनिअरिंग, डिफाईन करा. सर इट इज अ ब्रांच ऑफ engineering which deals with set of process how raw materials are converted into useful products such as paints, perfumes, oils and etc. तुमच्या या नॉलेजचा काय वापर करणार तुम्ही प्रशासनामध्ये? सर मॅम टेक्निकली जास्त उपयोग या इंजिनिअरिंगचा होऊ शकत नाही, पण ॲज एक चांगला ग्रॅज्युएट म्हणून एक सांख्यिकी क्षेत्रातले चांगले रिसोर्स वापरून माझं टेक्निकल नॉलेजचा उपयोग करून जास्तीत जास्त कमीत कमी रिसोर्सेस मधून जास्तीत जास्त युजफुल काम शासनाच्या माध्यमातून करण्याचं काम नक्की करेल. हे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पुणे सिटीमध्ये पण ज्या नद्या आहेत त्यांचं प्रदूषण खूप झालेलं आहे, त्याच्यावरती उपाययोजना काय सुचवाल? मॅम प्रामुख्याने सोर्स मॅनेजमेंट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिथून नद्यांमध्ये खराब पाणी किंवा डिस्पोजेबल वॉटर हे एंटर होते, तर त्या सोर्समध्ये सर्वात आधी प्रक्रिया करून ते स्वच्छ करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड काय असते? मॅम बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड हे पाण्यामधील जे ऑर्गॅनिझम त्यांना किती ऑक्सिजन कंझ्युम करायला लागतो, की किती प्रमाणात ऑक्सिजन लागतो, की ज्या प्रमाणामध्ये ते जे वॉटरमध्ये जे सबस्टन्स आहे ऑर्गॅनिझम आहे ते डिकम्पोज करू शकतात, याची गणना म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असते. पुणे जिल्ह्याच्या समस्या काय आहेत?
मॅम, पुणे, सातारा, पुणे, अहमदनगर, पुणे, सोलापूर हे जे महामार्ग आहे तिथे खूप जास्त प्रमाणात चोक पॉईंट झालेले आहे, जे पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये येतं. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्या इथे जाणवतात. दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्याच्या काही भागात कारखानदारीमुळे स्थलांतरित लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढलेली आहे. आणि स्थलांतरित लोकसंख्या वाढलेली असताना अनियोजित त्यांची मॅनेजमेंट करणं झाल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे शहराच्या काही भागात मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्यांचं नगर परिषदेमध्ये रूपांतरित करणं गरजेचं आहे असे मला वाटतं. कारण की मोठ्या ग्रामपंचायती जास्त प्रमाणात शहर अनियोजितपणा आणि जास्त प्रमाणात स्थलांतर हे हाताळू शकत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये, असं मला वाटतं. गुन्हेगारी ही समस्या आहे का पुण्यामध्ये? हो मॅम, एक गुन्हेगारी सुद्धा एक समस्या आहे. काय करायला हवं? DC म्हणून तुम्ही काय कराल ती कमी करण्यासाठी? हम, प्रामुख्याने गुन्हेगारी होण्याचं मुख्य कारण हे जमिनीला आलेले भरमसाठ भाव हे प्रामुख्याने त्याचे मागचा एक कारण आहे असं मला वाटतं. तर एक सामाजिक जागृती करून वर्कशॉप घेऊन आपण खूप ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये मोठे वर्कशॉप घेऊन जे जमिनीच्या विक्रीतून जास्त पैसे मिळाले आहेत तर त्याचं चांगल्या ठिकाणी गुंतवता कसे येतील असं लोकांना समजून देणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे औद्योगिक क्षेत्रामुळे जे कंत्राट महत्त्वाचं म्हणजे त्या उद्योगधंद्यामधील जे वेस्ट असतं, वेस्टचं मॅनेजमेंट करण्यासाठी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले जातात त्याच्या मग आपापसात त्या लोकांमध्ये हाणामारीचं प्रमाण वाढतं आणि त्यातून गुन्हेगारी वाढते. तर अतिशय म्हणजे असे स्ट्रिक्ट प्रोव्हिजन करून गुन्हेगारांना चाप लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की जो पैसा येतोय जमिनीच्या विक्रीतून तो आपण कसा विनिमय करायचा हे लोकांना जर सांगितलं तर त्याच्या माध्यमातून कमी होईल गुन्हेगारी असं वाटतं तुम्हाला? म्हणजे ते कारण आहे का गुन्हेगारी? एक मॅम, बेसिक कारण ते आहे असं मला वाटतंय. कारण की खूप बेरोजगारी आणि गुन्हेगारी असा काय संबंध आहे? हो मॅम. तुम्ही आदिवासी भागामधल्या समस्या ज्या आहेत त्या काय सांगू शकता? मॅम, प्रामुख्याने आदिवासी भागांमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय येतो म्हणजे लिटरसी रेशो हा खूप कमी आहे. त्याचप्रमाणे नवजात बालके आणि स्त्रिया यांचे आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाचं प्रमाण हे आदिवासी बांधवामध्ये खूप कमी दिसतंय आणि त्याच्यामधूनच मग उच्च शिक्षण कमी असल्यामुळे रोजगाराच्या संधी खूप कमी प्रमाणात त्यांना उपलब्ध आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळं गोष्टींकडे लक्ष दिल्यावर, अजून जास्त प्रयत्न केल्यावर ते नक्कीच मेन स्ट्रीममध्ये येण्यास येतील असा विश्वास आहे. कुपोषण संदर्भात योजना कोणती आहे महाराष्ट्र शासनाची आदिवासी भागातलं कुपोषण कमी करण्यासाठी? मॅम, महाराष्ट्र शासनाच्या स्वयं योजना अब्दुल कलाम APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही एक योजना आणि स्वयं योजना अशा 2 योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जातात. सेवा हमी कायदा ऐकलं तुम्ही? सॉरी सर, नाही ऐकलं. नागरिकांची सनद ऐकली आहे? हो काय ती? सर, नागरिकांची सनद आहे, ई गव्हर्नन्सचा पार्ट आहे ज्याच्या ई गव्हर्नन्स बघितलं, ई गव्हर्नन्स नाहीये तर सॉरी सर, गुड गव्हर्नन्सचा पार्ट आहे असं मला Okay. माहिती सर. एखाद्या डिपार्टमेंट, सपोज आदिवासी विकास विभाग आहे, तर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर नागरिकांना कोणत्या सुविधा इथं उपलब्ध आहेत आणि किती वेळात ह्या गोष्टी सर्व त्यांना नागरिकांना उपलब्ध होऊ शकतात नाही झालं उपलब्ध तर? याच्याविषयी बेसिक माहिती सर तिथं. नाही झालं उपलब्ध तर काय पुढची चर्चा करतोय आपण की सर, नाही झालं उपलब्ध तर कोणत्या ठिकाणी अपील करावं किंवा कोणत्या ठिकाणी पुढील अर्ज करावा याविषयी माहिती नागरिकांची सनद या विभागात दिलेली असते असं मला वाटतं. ओके. सगळ्या सेवा याच्यामध्ये येतात की काय ठराविक येतात? सॉरी सर, याच्याबद्दल माहिती नाही. ओके. आजची हेडलाईन काय? भारत देशाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 6 पदके जिंकली. ओके. मग कमी पडले असं वाटतं तुम्हाला की जास्त बरोबर?
सर माझ्या मते निश्चितच कमी आहे. जर आपण टोकियो ऑलिम्पिक 2020चे जर कंपॅरिझन केले तर 3 वर्षापूर्वी आपले पदके 7 होते आणि तेव्हा अजून ऑलिम्पिक संपले कुठे? सर आज शेवटचा दिवस आहे असं मला वाटतंय. आज आज संपलं प्रॉब्लेम मिळाला. नाही मिळालं सर आज. भारताने ऑलिम्पिक घेतलं पाहिजे का? हो सर, नक्कीच घेतलं पाहिजे असं मला वाटतं. खूप खर्चिक कारभार असेल. हो सर. थोडी आपली तयारी आहे. हो सर, भारत शासनाच्या सरकारच्या वतीने 2036 साली भारत देशातील अहमदाबाद या ठिकाणी ऑलिम्पिक भरावा अशी इच्छा माननीय भारत सरकारतर्फे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडे व्यक्त केली आहे आणि ती नक्कीच पूर्णत्वास येईल असे आशा बाळगू. अच्छा. महाराष्ट्रावर किती कर्ज आहे? सर बजेट इकॉनॉमिक सर्वे 2023-24 च्या अंदाजित आकडेवारीनुसार सर 3.5 ते 4 लाख कोटी एवढं कर्ज महाराष्ट्र शासनावर आहे. अच्छा, 3.5 कमी मग चांगलं आहे. हो सर, याच डेव्हलपमेंट स्टेट आणि डिफिशियट फायनान्सिंग करण्यासाठी कर्ज शासन घेते आणि खूप चांगल्या योजना राबवण्यासाठी कर्जाची गरज आहे असं मला वाटते, जे की त्याच्यातून आउटपुट मोठ्या प्रमाणात येते. विकासात्मक कामासाठी किंवा योजना चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर चांगलं काम महाराष्ट्र शासन सध्या करते. त्यामुळं आता सध्या जरी आपल्याला थोडं कर्ज दिसत असलं तरी लॉंग टर्म त्याचा इफेक्ट खूप चांगला होईल. चांगली गुंतवणूक आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल असं मला वाटतं. अच्छा, पण यातनं विकास कामच होत असेल नक्की. हो सर. लाडकी बहीण काय विकास काम आहे? सर मानव संसाधन विकास साधवण्यासाठी सुद्धा एक त्याच्यामध्ये शिक्षणासाठी दिले पैसे आहेत. शिक्षणासाठी सुद्धा गरजा ते व्यक्ती भागू शकतात असं मला वाटते. त्यांनी नाही भागवले तर सर जत्रेत उडवले तर? सर शासनाने एवढं चांगली स्कीम चांगल्या उपयोजनासाठी केलेली आहे असं मला वाटतंय आणि नक्कीच चांगले नागरिक आपले महाराष्ट्र शासन. त्यांनी जत्रेत उडवले पैसे तर त्यातनं मानव संसाधन विकास होणार आहे का? सर तर नाही होणार आहे सर. जर खूप वेगळ्या मार्गावर जर खर्च केले पण उत्पादक ज्याच्यातून जर काहीच आउटपुट मिळत नसेल. तसंच म्हणून आपण सांगतोच कुठे कशावर कसं करायचं, आपण सांगितलंच नाही का त्यांना? हो सर, शासनाच्या मते तुम्ही मासिक तुमचा 1,500 रुपये जर देताय तर तुमच्या दैनंदिन गरजा किंवा जास्त उत्पादनात्मक तुम्हाला खर्च त्याच्यातून होऊ शकतो अशी शासनाची इच्छा आहे. शासन म्हणतंय की तुम्ही तुमचे जे काही गोष्टी अडल्या असतील तर याच्यातून तुम्ही पूर्ण करा. तर शासनाचा हेतू जो खूप चांगला आहे आणि नागरिक सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग करतील जास्तीत जास्त असं मला महिला सबलीकरणाचं धोरण आहे की सक्षमीकरणाचं धोरण आहे की दोन्ही आहे? सर दोन्हीचा कंपोनंट त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतंय. सक्षमीकरण पण आणि सबलीकरण पण. तुमची हॉबी काय? मॅम क्रिकेट खेळायला आवडतं आणि क्रिकेट पाहणे. आवडता प्लेयर कोणता? रोहित शर्मा हा खेळाडू आवडतो. आणि इंटरनॅशनल लेवल? AB de Villiers हा प्लेअर आधी आवडता याचा, तो माझा फेवरेट प्लेअर आहे. बॅटिंग आवडते क्रिकेटमध्ये की? हो, बॅटिंग आवडते. तुमच्या प्रशासनामध्ये आदर्श? मॅम असे खूप चांगले आदर्श आहेत पण एक चांगले प्रशासक म्हणून एक तुकाराम मुंढे साहेब मला आवडतात. त्यांनी केलेलं एखादं काम की जे तुम्हाला आवडलं? मान्य सर नवी मुंबई येथे महापालिका आयुक्त होते, तर अवैध बांधकामाविषयी खूप चांगलं काम मुंढे साहेबांनी केलं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं समाधान आणि खूप नागरिकांच्या समस्या सोडवल्या. नवी मुंबई महापालिका आणि नंतर नवी मुंबई महापालिका ही चांगल्या प्रकारे सशक्त महापालिका झाली असं मला वाटतं. सध्या कोणत्या पदावरती कार्यरत आहेत? कृषी सचिव महाराष्ट्र शासन
या पदावर सर साहेब कार्यरत आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? मॅम महाराष्ट्राचे 48 मुख्य सचिव माननीय सुजाता सौनिक मॅम सध्या कार्यरत आहे. तुमचा सेकंड प्रेफरन्स चीफ ऑफिसर आहे. हो. सीओना मॅजिस्ट्रेट पॉवर आहेत का? सर मॅम माझ्या मते मॅजिस्ट्रियल पॉवर नाही आहेत. द्यायला पाहिजेत का? हो मॅम, काही अंशी द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. एसीपींना आहेत का मॅजिस्ट्रेट पॉवर? एसीपी हो मॅम, एसीपी पोलीस आयुक्तालयात काम करतात आणि जे की DYSP समकालीन पोस्ट आहे ते पोलीस ग्रामीण खात्यात काम करतात. तर एसीपीला ज्या अंशी काही मॅजिस्ट्रियल पॉवर आहे तसंच मला वाटतं शहरी प्रशासनात सीओना सुद्धा मॅजिस्ट्रियल पॉवर द्यायला पाहिजे. नाही होणार पॉवर एसीपींना पण शहरी भागामध्ये दिला आणि सीओना पण दिला. मॅम सीओ नगर परिषद क्षेत्रात मॅजिस्ट्रियल पॉवर आहे तहसीलदाराकडे, तर त्या नगर परिषदा पुरते तरी सीओकडे मॅजिस्ट्रियल पॉवर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं एक पहिलं डीसी आहे, दुसरं बीडीओ आहे, मग एक महसूल प्रशासनातलं आणि दुसरं डायरेक्टली विकास प्रशासन, असं काय म्हणजे लॉजिक काय त्याच्यावर? सर ग्रामीण भागात काम करायला आवडेल आणि दुसरा म्हणजे समजा सगळा महाराष्ट्र शहरातून बसला, तुम्ही काम कुठे करणार आहात? तसं होतंय, शहरीकरण वाढतंय वेगाने. हो सर. तर माझा दुसरा प्रेफरन्स सीओ आहे, तिसरा प्रेफरन्स बीडीओ आहे. अच्छा, तर असं तिसरं आहे. तर विकास प्रशासनात सुद्धा काम करायला आवडेल, जे की डेप्टी कलेक्टर सारखेच चांगलं काम त्या ठिकाणी करण्याचं प्रयत्न करेल. शहरीकरण कमी केलं पाहिजे का आपण? नाही सर, जे विकसित देश आहे किंवा विकसित राज्य आहे त्यांच्यामध्ये शहरीकरणाचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढते. शहरीकरणामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत रोजगाराच्या संधी जास्त आहे, शिक्षणाच्या संधी जास्त. शहरीकरणाला चालना दिली पाहिजे का आपण? सॉरी सर, मला शहरीकरणाला चालना दिली पाहिजे का? हो सर, निश्चितच दिली पाहिजे असं मला वाटतंय. एक मुख्य पुणे शहर अजून वाढवण्यापेक्षा ग्रामीण भागातले तालुका स्तरावरचे शहर अजून मोठे करण्यात आणि तिथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तिथेच रोजगार आणि शिक्षणाच्या संधी जास्त कशा भेटतील आणि मुख्य मेट्रो सिटीमध्ये येणाऱ्या गर्दी किंवा आपण स्थलांतर कसे कमी करता येईल याकडे नगर विकासाने लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम.